Hello everyone. So today we are going to end with our fifth chapter, that is interacting with the databases. Okay. So आज आपण एक्झॅक्टली डेटाबेस मध्ये कसं वर्कआउट करणार आहोत किंवा ते सगळे त्या गोष्टी बोलायचं आहे. ओके. तर आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं की ड्रायव्हर मॅनेजर किंवा ड्रायव्हर इंटरफेस जे क्लासेस आहेत ते कसे वर्कआउट होतात. त्यामध्ये स्टेटमेंट इंटरफेसला आपण येऊन थांबलो होतो कारण आपल्याला सेपरेट एक सेशन घ्यायचं होतं की स्टेटमेंट इंटरफेस आपण यूज कसं करतो. ओके. सो हिअर बेसिकली it's a interface in JDBC used to execute a static SQL statement and returning the result of the executed query. So हे करत असताना लक्षात ठेवा की आपल्या ज्या काही SQL queries आहेत त्या queries आपण कशा एक्झिक्यूट करतो किंवा करायच्या आहेत हे स्टेटमेंट इंटरफेस डिसाइड करतो. ठीक आहे. It has two sub interfaces. Okay. स्टेटमेंट मध्ये पर टू सब इंटरफेस आहेत. फर्स्ट आहे प्रिपेअर्ड स्टेटमेंट आणि दुसरा आहे कॉलेबल स्टेटमेंट. आता प्रिपेअर्ड स्टेटमेंट आणि स्टेटमेंट मध्ये फरक काय आहे? प्रिपेअर्ड स्टेटमेंट स्टोर्स द एसक्यूएल स्टेटमेंट इन प्री कंपाइल्ड स्टेट. दॅट्स इट. फक्त तुम्ही स्टेटमेंट वापरून जरी केला तरी चालतं, प्रिपेअर्ड स्टेटमेंट वापरून केला तरी चालतं. फक्त प्रिपेअर्ड मध्ये प्री कंपाइल्ड स्टेटमेंट असतील. That way it can be efficiently execute the same SQL statement multiple times with different parameters. Okay, so same SQL statement multiple time आपण with different parameters आपण execute करू शकतो. Second आहे तो callable statement, it is specifically used for stored procedure. ओके. एक्झिक्यूट एसक्यूएल स्टोअर प्रोसिजर. ओके. आता आपलं कॉलेबल स्टेटमेंट आपल्या करिक्युलम मध्ये नाही आहे तेव्हा आपण कॉलेबल स्टेटमेंट काय बघणार नाहीये. फक्त आपण स्टेटमेंट किंवा प्रिपेअर्ड स्टेटमेंट फक्त बघणार आहोत. ठीक आहे. फक्त स्टोअर प्रोसिजर म्हणजे माहिती असते की आपण डेटाबेस मध्ये जो प्रोग्राम करतो त्याला आपण प्रिपेअर्ड स्टेटमेंट म्हणतो. ठीक आहे. सो इथं आपण काय करणार, फ्रंट एंड थ्रू आपण सगळे क्वेरी जे आहेत ते एक्झिक्यूट करणार आहोत. सो here you can get a statement object by calling a connection dot create statement. Okay. जर आपण ऑलरेडी वापरलेला आहोत create a connection dot, that is con असेल con dot create statement method on the connection object. फर्स्ट स्टेटमेंट आहे boolean execute, सेकंड आहे result set execute query आणि execute update. सो execute query, execute update या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर फर्स्ट आहे boolean execute. ओके. This will execute the given SQL statement म्हणजे आपण जे SQL query आहे which may return a multiple results. Okay. It returns a boolean which is true if it has some result and if don't have result it will return a false. So execute statement जे आहे किंवा execute जे आहे ते boolean value return करते. It's a true or false ज्यामध्ये multiple results आपण consider करू शकतो. त्यानंतर आपण जसं आपल्या स्टेटमेंटचे एसक्यूएलचे डीडीएल आणि डीएमएल मध्ये आपण डिव्हिजन करतो. सो डीडीएल म्हणजे डेटा डेफिनेशन लँग्वेज. ओके. आणि डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. मॅनिप्युलेशन मध्ये काय होतं, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, क्रिएट या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या इथं डेटा मॅनिप्युलेशन मध्ये येतात आणि डीडीएल मध्ये फक्त सिलेक्ट येतं. ओके. ज्यावेळी तुम्ही एक्झिक्यूट क्वेरी यूज करता त्या केस मध्ये आपण फक्त सिलेक्टची डील करतो. म्हणजे काय थोडक्यात की तुम्हाला ज्यावेळी डेटा एक्सट्रॅक्ट करायचा असतो, डेटाबेस मधून एक्सट्रॅक्ट करायचा असतो त्यावेळी आपण रिझल्ट सेट यूज करतो. ठीक आहे. रिझल्ट सेट एक्झिक्यूट क्वेरी. ठीक आहे. लक्षात ठेवायचं की आपण डेटा एक्सट्रॅक्ट करायचा, डेटा डिस्प्ले करायचा आहे, आपल्याला रिझल्ट सेट वापरायचा आहे, एक्झिक्यूट क्वेरी वापरायचा आहे. अदरवाईज आपल्याला नेहमी एक्झिक्यूट अपडेटच वापरायचा आहे. ठीक आहे. सो if you want to execute select SQL query which returns result, you should use this method. And execute update select सोडून कोणताही यूज करायचं असेल तर आपण execute update यूज करतो, which may use insert, update, delete for an SQL statement that returns nothing. Okay. It returns integer. Okay. It returns integer. हा जो पार्ट आहे तो म्हणजे आपल्याला इथं that denotes either the row count for which that row that are inserted, deleted or updated. Okay. and zero असेल तर nothing. आता आपण प्रोग्राम बघणार आहोत. सुरुवातीला आपण काय करतोय, क्रिएट टेबलचा प्रोग्राम बघणार आहोत. तर आपण आधी काय केलं होतं की
मागच्या लेक्चरला आपण स्टुडंटचं एक ऍप्लिकेशन बघितलं होतं, ठीक आहे, ज्यामध्ये आपण ऑलरेडी डीएसएन तयार करून ठेवलाय, डेटाबेस तयार करून ठेवलाय आणि टेबल पण तयार करून ठेवला होता. जर पाठीमागचे व्हिडिओ बघितला असेल मग ते सगळे आठवतील की डेटा डीएसएन तयार आहे, डेटाबेस तयार आहे आणि टेबल सुद्धा तयार होतात, त्यामध्ये आपण आपले ऑपरेशन्स करत होतो. ठीक आहे, आता इथं आपण काय करतो, या प्रोग्राममध्ये टेबल तयार करतोय. आता हा टेबल तयार करताना आपला जो आधीचा जो डीएसएन आहे, डेटा सोर्स नेम जो आहे, डेटाबेस जो आहे, तो ऍज इट इज ठेवणार आहोत. डीएसएन अंडरस्कोर स्टूड डीबी अंडरस्कोर स्टूड. ओके, इथं फक्त आपण त्या डीबी अंडरस्कोर स्टूडच्या डेटाबेस मध्येच आपण टेबल तयार करणार आहोत. ओके, सो टेबलचं नाव आपण इथं आपल्या क्वेरी मधून पास करायचं. ठीक आहे, या झाल्या बेसिक गोष्टी आपल्या प्रोग्राम साठी. ठीक आहे, त्यानंतर क्लास डॉट फॉर नेम सन डॉट जेडीबीसी डॉट ओडीबीसी जेडीबीसी ओडीबीसी ड्रायव्हर, कॉमन गोष्टी आल्या आपल्या. ठीक आहे, त्यानंतर कनेक्शन तयार केला. आता कनेक्शन ऑब्जेक्ट आपण तयार केला कॉन. ठीक आहे, कॉन ड्रायव्हर मॅनेजर डॉट गेट कनेक्शन जेडीबीसी डॉट कोलन ओडीबीसी कोलन. इथं आपला डीएसएन नेम डीएसएन अंडरस्कोर स्टूड आपण पाठीमागे जो यूज केलाय तोच यूज केलाय पुन्हा एकदा. स्टेटमेंट एस इक्वल टू कॉन डॉट क्रिएट स्टेटमेंट. ओके, इथं आपण प्रिपेअर स्टेटमेंट सुद्धा यूज करू शकतो, नो इश्यूज. एस डॉट एक्झिक्यूट. ओके, एस डॉट एक्झिक्यूट क्रिएट टेबल एम्प्लॉई आयडी नंबर. टाईप काय आपल्या कॉलमचं नाव आहे आयडी, आपला कॉलम नेम आला, टाईप आला नंबर, एम्प्लॉई नेम आपला झाला, कॉलम नेम हा झाला, हा टाईप झाला. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. समजा हे स्टेटमेंट जर एक्झिक्यूट झाला तर आपला डीबी अंडरस्कोर स्टूड जो डेटाबेस आहे त्यामध्ये आपल्याला जो टेबल आहे, टेबलचं नाव काय आहे एम्प्लॉई, हा ऑटोमॅटिक तिथं तयार होतो ऍक्सेस फाईल. ठीक आहे, आपल्या डेटाबेस मध्ये आपली ऍक्सेस फाईल ही तिथं तयार होईल, एक्सेप्शन किंवा एरर आला नाही तर. ठीक आहे, एक्सेप्शन आला नाही म्हणजे पुढचा जो स्टेटमेंट आहे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन टेबल क्रिएटेड हा एक्झिक्यूट होईल. ठीक आहे, देन एस डॉट क्लोज कॉन डॉट क्लोज. एक्सेप्शन आला नाही त्यामुळे हा खालचा पार्ट एक्झिक्यूट होणार नाही. तसेच महत्वाचं काय आहे की तुम्ही डीएसएन कोणता रेफर करताय, डेटाबेस कोणता रेफर करताय. ठीक आहे, सो हे प्रोग्राम झाल्यानंतर आपलं काय होणार आहे की टेबल क्रिएट होणार आहे आणि तो डीबी अंडरस्कोर स्टूड या ऍक्सेस फाईल मध्येच होईल. टेबलचं नाव असेल एम्प्लॉई आणि आपण काय करतोय, हा प्रोग्राम झाल्यानंतर आपण डिस्प्ले काय करतोय टेबल क्रिएटेड या स्टेटमेंटला. ठीक आहे, हे आपल्या आउटपुट स्क्रीन आहे. ओके, जावा स्पेस emp डॉट जावा जावा emp टेबल क्रिएटेड हा आपला प्रोग्राम आहे. ओके, त्यानंतर इन्सर्ट इनटू टेबल. ओके, इन्सर्ट इनटू टेबल. सो हियर क्लास डॉट फॉर नेम या सगळ्या गोष्टी कॉमन राहतील. आता इथं सुद्धा आपण काय करतोय, आता इथं काय करतोय चेक करा एकदा की सेम डीएसएन असेल डीएसएन अंडरस्कोर स्टूड. ओके, डेटाबेस सुद्धा सेम असेल डीएसएन अंडरस्कोर काय असणार आहे, सॉरी डेटाबेस काय असणार आहे डीबी अंडरस्कोर स्टूड. आता टेबल कोणता असणार आहे इथं, जो इन्सर्ट इनटू एम्प्लॉई. आता हा टेबल कुठून आला, आपण मागच्या स्लाइड मध्ये जो एम्प्लॉई टेबल तयार केलाय हाच एम्प्लॉई टेबल आपण आपल्या या पूर्ण लेक्चरला यूज करणार आहोत. ठीक आहे, सो इन्सर्ट इनटू एम्प्लॉई व्हॅल्यूज 001 AR मॅन. ओके, किंवा अरमान, सॉरी अरमान. ओके, पुन्हा एकदा स्टेटमेंट एक्झिक्यूट केलंय एस डॉट एक्झिक्यूट इन्सर्ट इनटू एम्प्लॉई ओनली 2 रॉबर्ट एस डॉट एक्झिक्यूट 3 अहुजा. म्हणजे आपला या 3चं स्टेटमेंटचं मिनिंग काय आहे की 001 अरमान 002 रॉबर्ट 003 अहुजा अशा 3 एंट्रीज आपल्या डेटाबेस मध्ये पडणार आहेत. जर एक्सेप्शन किंवा एरर आला नाही तर.
देन बघा आता डेटाबेसला एंट्री पडले, ठीक आहे. आता आपलं काय आलंय, डेटाबेसला एंट्री ऑलरेडी पडलेली आहे. तर आता आपण काय करणार की डेटाबेस मध्ये ऍक्सेस फाईल जाणार आणि चेक करणार की बाबा डेटाबेसला एंट्री पडले का. आता आपण इथं काय केलंय, इथंच आपण सिलेक्ट क्वेरी यूज केले. आपण आपल्या डेटाबेस मधला डेटा एक्स्ट्रॅक्ट करून डिस्प्ले करायसाठी, जेणेकरून आपल्या प्रोग्राम कमांड प्रॉम्प्ट जे आहे तिथंच ते सगळं डिस्प्ले व्हायला पाहिजे यासाठी. सो s.execute select star from employee. Okay, select star from employee. Result set rs equal to s dot get result set. Okay, so if it is not equal to null नसेल तर while मध्ये जावा rs dot next. rs मध्ये आपण काय करतो, rs dot next काय करतो, नेक्स्ट रो चेक करत जातो. ओके, जोपर्यंत तुमचा टेबलचा डेटा येत होत नाही तोपर्यंत तो आपला नेक्स्ट एंटिटी चेक करत जातो. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट डॅश 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 प्रिंट होते. त्यानंतर बघा आयडी ऑफ एम्प्लॉई प्लस rs डॉट गेट स्ट्रिंग 1. आता हा 1 काय आहे, इंडेक्स आहे, ठीक आहे. 1 पोझिशनला काय असणार आहे, तो आपला एम्प्लॉई आयडी नंबर, ठीक आहे. त्यानंतर सेम 2 साठी असणार आहे त्या एम्प्लॉईचं नाव आणि इथं प्रिंट होईल. आता हे सगळे कधी एक्झिक्यूट होईल, हा पार्ट कधी एक्झिक्यूट होईल, जेव्हा काय एक्सेप्शन असेल त्यावेळेस. एक्सेप्शन आलं तर आपण इथं थ्रो होईल एक्सेप्शन आणि हा पार्ट एक्झिक्यूट होईल, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इन्सर्ट इनटू टेबल केलाय, ठीक आहे. इथं बघा 1 अरमान 2 रॉबर्ट 3 आहुजा, पुन्हा एकदा दिसते बघा 1 अरमान 2 रॉबर्ट 3 आहुजा. आता एक डबल एंट्री का झाले हा स्नॅपशॉट मध्ये, त्याचं कारण काय की जेव्हा मी प्रोग्राम ट्राय करत होतो त्यावेळी माझ्याकडून तो प्रोग्राम 2 वेळा रन झाल्यामुळं सेम एंट्री 2 वेळा झाले. जे आपल्या 3 क्वेरी होत्या, इन्सर्ट इनटू इन्सर्ट इनटू इन्सर्ट इनटू, ओके, 1 रॉबर्ट 1 अरमान 2 रॉबर्ट 3 आहुजा, हे 2 वेळा एक्झिक्यूट झाल्यामुळं ते एंट्री जर टेबलला 2 वेळा दिसत होती, ठीक आहे. आणि फक्त तो स्नॅपशॉट घेतलाय मी आता इथं, त्यामध्ये डबल एंट्री आलेली आहे. नेक्स्ट आहे डिलीट टेबल प्रोग्राम. ओके, सो इथं पुन्हा सेम असणार आहे आपल्याकडं. इथं काय करतोय आपण, एंट्रीज डिलीट करतोय, ठीक आहे. सेम असणार क्लास डॉट फॉर नेम डॉट जेडीबीसी डॉट ओडीबीसी डॉट जेडीबीसी ओडीबीसी ड्रायव्हर जो फर्स्ट टाइप आहे आपला. इथं सुद्धा सेम घेतलाय बघा. मग सांगितल्याप्रमाणे पूर्ण थ्रू आउट लेक्चर मध्ये आपण एकच डीएसएन, एकच डेटाबेस यूज केला आणि एकच टेबल यूज केला, जो पहिल्या प्रोग्राम मध्ये आपण टेबल तयार केला होता तो, ठीक आहे. सो क्रिएट कनेक्शन, एक्झिक्यूट अपडेट डिलीट फ्रॉम एम्प्लॉई वेअर आयडी इज इक्वल टू 2. 2 नंबरला आपली रॉबर्टची एंट्री होती, बरोबर. 1 नंबर अरमान, 2 नंबर रॉबर्ट, 3 नंबर काय होतं, आहुजा, ठीक आहे, आहुजा होतं. सो इथं आपण रोड काउंट केलाय, रोड डिलीटेड प्लस 1, ठीक आहे. सिलेक्ट, आता पुन्हा सिलेक्ट केलाय म्हणजे आपण काय करतोय, इथं डेटा डिस्प्ले करतोय. पुन्हा आपण एकदा काय करतोय, डेटा डिस्प्ले करतोय, आपल्या डेटाबेसचा कंटेंट काय काय आहे, ठीक आहे. सो rs डॉट नेक्स्ट दोन एंट्री आपल्या सगळ्या डेटाबेस अवेलेबल आहेत त्या सगळ्या एंट्री इथे घ्यायच्या. आयडी ऑफ एम्प्लॉई rs डॉट गेट स्ट्रिंग 1, rs डॉट गेट स्ट्रिंग 2 दोन्ही आपण चेक केल्या आणि अशा पद्धतीने आपण काय केलं, इथं डेटा डिस्प्ले केला. आता मगाशी आपण जसं स्नॅपशॉट बघितला होता त्यामध्ये आपलं काय होतं, 1 नंबर आहुजा, 2 नंबर रॉबर्ट, 3 नंबर आहुजा. हा परत खाली परत नाही एंट्री 1 नंबर अजय, 2 नंबर रॉबर्ट, 3 नंबर आहुजा. आता आपण जी क्वेरी एक्झिक्यूट इथं केलेली आहे, इथं काय यूज केलं आपण की डिलीट फ्रॉम एम्प्लॉई वेअर आयडी इक्वल टू 2, हा जो पार्ट आहे डिलीट फ्रॉम एम्प्लॉई वेअर आयडी इक्वल टू 2 तो यूज केलाय. त्यामुळे आपल्याला काय झालंय की इथं जो कन्सोल आहे, हा या कन्सोल मध्ये आपल्या 2 नंबरची एंट्री डिलीट केली, ठीक आहे. अशा पद्धतीने आपला 5वा चॅप्टर संपलेला आहे, ठीक आहे. आणि कोणाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही आम्हाला मेलला रिप्लाय देऊ शकताय. यू ऑलरेडी हॅव माय मेल आयडी और व्हॉट्सअप नंबर. ओके, थँक्यू.